भोईर. पहिलं षटक बॉलिंग मार्क वरती सध्या येत असताना पाहायला मिळतो गोलंदाज जर्सी नंबर 100 ऋतिक मात्रे. दोन्ही संघात हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 5 षटकांचा हा पहिला डाव, पहिलं सत्र. अंपायरच्या भूमिकेमध्ये इरामण सर सध्या तुम्हाला पाहायला मिळत आहेत. ग्रीन सिग्नल देतात. दुसऱ्या बाजूला स्क्वेअर लेगला आहे ते प्रसाद सहस्रबुद्धे. प्रेक्षक मोठ्या संख्येने आता पाहायला मिळतील या मैदानाच्या दिशेने येत असताना. स्वर्गीय निर्मलाताई पाटील क्रीडा नगरी पिसेडमच्या बाजूलाच हे क्रीडांगण आहे आणि होते ती सामन्याला सुरुवात. दिवस दुसरा, सामना तिसरा. मांडायचा विरोधात पिंपळनेरमध्ये. पहिल्या चेंडूतून गोलंदाज ऑफ समचा बाहेर होता. बॅकफुटला येत असताना कट केलाय चेंडूला. शॉर्ट कव्हर मध्ये त्या ठिकाणी फील्ड करता क्षेत्ररक्षक. धाव घेण्याची संधी नव्हती. पहिला चेंडू येतोय निर्धाव. सुरुवात चांगली करतात त्या ठिकाणी गोलंदाज जसे नंबर 100 ऋतिकला आपण बघतोय. ऋतिक मात्रे पहिल्या षटकामध्ये जलद गती गोलंदाज आहे. एखाद्या गोलंदाजाला पोषक अशी त्यांची बॉडी लँग्वेज आहे. बॉडी लँग्वेज शरीरयष्टी त्यावर येत असताना पुन्हा एकदा ऋतिक. फुलर लेंथ होता ऑफ स्टंपला. यावेळेला अगोदर निघाले होते, त्यानंतर लेग स्टंपला आणि सॉफ्ट हँडने फक्त ड्राईव्ह करण्यात आल्या चेंडूला. सिली मिडॉन मध्ये चेंडूला त्या ठिकाणी अडवतात. कॅप्टन त्या ठिकाणी सिंगलने धाव फलकाचा होतोय तो श्री गणेशा. खातं उघडत असताना धावसंख्येचं फलंदाज आपण बघितले केतन बाकरे यांच्या बॅटमधून 1 रन आली. स्ट्रायकिंग एंडला असतील ते संकेत भोईर आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत ते ऋतिक. बॅकफुट लावून कट केला. हवेमध्ये खेळले. सॉफ्ट डिसमिसल पॉइंटला या ठिकाणी झेल स्वीकारला जातोय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले. अभिषेक यांनी टिपलाय. 1 for 1 1 वरती पहिला धक्का बॅटिंग करणाऱ्या रुद्र 11 मांडाला. संकेत भोईर या ठिकाणी सस्यामध्ये परतले. शून्यावरती ते बास झाले. बॅकफुट लावून कट काढायचा प्रयत्न होता. गॅप शोधू शकले नाही. सॉफ्ट डिसमिसल. पहिल्या विकेटचं पतन. पहिला धक्का या ठिकाणी बसलाय तो रुद्र 11 मांडाला. ऋतिकने तिसऱ्या चेंडूवरती यश मिळवलंय. ऋतिक मात्रे पाहायला मिळत आहेत ॲज अ बॉलर पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये. स्ट्रायकिंग एंडला येतात तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाज आतिश. जर्सी नंबर 9 स्ट्रायकिंग एंडला येत असताना पाहायला मिळतात आतिश. ऑनसाइडला डीप मध्ये लॉंग ऑन आहे. त्यासोबत तुम्हाला पाहायला मिळेल ऑनसाइडला मिड विकेट. शॉर्ट मिड विकेट आतमध्ये आहे. बॅकवर्ड स्कोअर लेग आतमध्ये. फाईन लेग थर्ड मॅन पॉईंट शॉर्ट कव्हर आणि इनफिल्डमध्ये आपण बघतोय वाईड ऑफ मिड ऑफ तुम्हाला सध्या पाहायला मिळते. लेफ्ट हँडर आहेत. सो आता या ठिकाणी थोडीशी क्षेत्ररक्षणामध्ये बदलाव. फील्ड पोझिशन चेंज करत असताना ऑन साईडला तेच असेल. मिड विकेट डीपमध्ये सोबत लॉंग ऑन. ऑफ साईडला आपण बघतोय मिड ऑफ आतमध्ये. एक्स्ट्रा कव्हर आतमध्ये. कव्हर सोबत तुम्हाला पाहायला मिळते थर्ड मॅन. बॅकवर्ड स्क्वेअर लेग फाईन लेग आतमध्ये. तर आहे मिड विकेट देखील आतमध्ये. राऊंड विकेटने तयार होतात ऋतिक. ऑन साईडला वळवला. गॅपमध्ये हा चेंडू. क्षेत्ररक्षक डीप मध्ये आहे त्या ठिकाणी. इनफिल्डला भेदून गेला होता चेंडू वेगाने आडव्या बॅटने त्या ठिकाणी. अतिशय बॅटमधून सिंगल आणि धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 2 या आकड्यावरती. संतपणे हा डाव या ठिकाणी पाहायला मिळतोय. 1 गडी बास झालेला आहे. धावफलकावरती 2 आहे. षटक पहिलं प्रगतीपथावर. गोलंदाज आपण बघतोय ऋतिक सर. 2 चेंडू अजूनही शिल्लक. राईट आर्म मध्ये विकेट आता. बॅकफुटला आले. सॉफ्ट हँडने बॅटचा चेहरा उघडला. शॉर्ट कव्हरमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूवरती येत असताना रोशन यांना सिंगल मिळते पुन्हा आणि सिंगलने धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय 3 या आकड्यावरती. एक धाव जोडली जाते. ज्या पद्धतीनं थेंबे थेंबे तळे साचे आपण म्हणतो आणि तशाच पद्धतीने या डावाला पुढे नेत असताना धुकं तुम्हाला एक चांगली गोष्ट शिकवते. जेव्हा समोरच्या लांबच्या गोष्टी दिसत नसतात, जेव्हा तुम्ही पुढे पुढे जाता, हळूहळू तुम्हाला दिसायला सर्व त्या ठिकाणी दिसतं खऱ्या अर्थानं जेव्हा तुम्ही पुढे जाता. त्याच पद्धतीने या धावसंख्येला पुढे नेत असताना कॉट बँडचा स्ट्रॉंग अपील. येस इट इज आउट. स्लाइस ऑन द बॅट. बॅटची हलकीशी बाहेरची कडा घेतली. विकेटचं बदन 3 वरती. दुसरा धक्का रुद्र 11 मांडाला.
नक्कीच ऐकला परमेश माळी जे हेदुटणेच आहेत आमच्याच गावचे, तो त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. कारण आगरी कोळी लोकगीतांमध्ये ज्याने मात्र आपलं नाव कमावलं, सोनी टेलिव्हिजन या वाहिनीवरती ते झळकले, ज्यांचा ऑर्केस्ट्रा तुम्हाला एका मालिकेच्या माध्यमातून पाहायला मिळाला, तो परमेश माळी यांचा आवाज आपण ऐकला. 3 वरती दुसरा या ठिकाणी गडी होतोय बाद. पहिले यशस्वी षटक संपन्न झालं ऋतिक या गोलंदाजाचं, ऋतिक मात्रेचं, ज्याने गडी बाद केले. ते 2 धावा खर्च केल्या. त्या 3 मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि स्ट्रायकिंग एंडला आपण बघतोय फलंदाज केतन बाकरे. बॅकफुटला आले त्यामध्ये खेळलेत, गॅप मध्ये खेळतायत, स्वीपर कव्हरला चेंडू, गॅप मोठी, टप्पा पडला, सीमा पार, 4. एबी डिव्हिलियर्सला आपण ओळखतो, परंतु ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये प्रत्येकी संघाकडे एक तरी तुम्हाला किमान 360 पाहायला मिळतो, जे नेहमी स्ट्रोक बनवत असतात. अगोदर लेग समला, यावेळेला ऑफ समला बाहेर निघाले आणि चेंडूला भिरकावून देतात बॅकवर्ड स्क्वेअर लेग मधून. हा देखणा फटका, आणखी एक चौकार. फटके सध्या बनवतात. आपण असं म्हणतो की मेरिटवरती खेळणं खूप गरजेचं असतं. लेदर बॉल क्रिकेटमध्ये जेव्हा 50 ओव्हरची मॅच असते, ओडीआय असेल, टेस्ट मॅचमध्ये तुम्हाला तग टोकून बॅटिंग करावी लागते. त्या सिच्युएशनला तुम्ही चेंडू जसा येईल तसं खेळणं हे नक्कीच योग्य असतं, परंतु यावेळेला फटके तुम्हाला बनवावे लागतील. गवसलेत फाईन लेगला आणि एक सुंदर जल टिपलाय. सूर्याची किरण त्यांच्या डोळ्यांवरती येत होती, परंतु नजर तीक्ष्ण त्यांची चेंडूवरती होती आणि शॉर्ट फाईन लेगला एक सुंदर जेल. केतन बाकरे जो आक्रमण करत होता, 2 चौकार त्याच्या बॅटमधून पाहायला मिळालं. 10चं योगदान देऊन तो माघारी परतलाय. धक्का तिसरा बॅटिंग करणाऱ्या रुद्र 11 मांडाला 11 वरती. आपण बघतोय 2 चौकारानंतर त्याने कमबॅक केलंय. पलटवार खूप गरजेचा असतो. स्विच हिटचा प्रयत्न केला कॅप्टन, यावेळेला सांगितलंय कॅप्टन लीडिंग फ्रॉम दी फ्रंट, कारण 3 गडी बाद झालेत आणि नेतृत्व काय असतं ते त्यांना सिद्ध करावं लागेल. पहिला चेंडू, कॉन्फिडन्स किती असेल, आत्मविश्वासाने भरलेला फटका आणि असं वाटलं की डगआउट बॉक्समधून ते सेट होऊन आले. हँड अँड कॉर्डिनेशन, कव्हर पॉइंटला भेदून चेंडू सीमा पार, 4. 15 वरती धावफलक. चौकाराने मजल मारत असताना आपण बघतोय. लिडरशिप इज नॉट पोझिशन, इज इट ॲक्शन. सो नेतृत्व हे कोणतेही पद नसतं, तर ती कृती असते आणि ती कृती पाहायला मिळाली सध्या कॅप्टनची. पहिला चेंडू स्विच हिटच्या माध्यमातून त्यांनी डीपेश कव्हर पॉइंटला सीमारेषेच्या बाहेर पाठवला. 3 चौकार या षटकामध्ये येतात. राऊंड विकेटने गोलंदाज अभिषेक ट्रॅक चेंज करताय. आडवा बॅटने ऑन साईडला खेचला, गॅपमध्ये त्यांना त्या ठिकाणी काऊ कॉर्नरमध्ये चेंडूला पाठवायचं होतं. मिड विकेटमध्ये जातोय चेंडू, उचलून फेक करताय क्षेत्ररक्षक डीपमध्ये. त्या ठिकाणी पाहायला मिळाले नयन, थोडी दुखापट त्यांना पाहायला जाणवते. थ्रो करत असताना डीपमधून फोर्सने त्यांनी थ्रो केला होता, परंतु हरकत नाही, पुन्हा एकदा ते उभे राहतात. सो त्यांना गंभीर दुखापत नाहीये. धावफलक 16 वरती. षटकातील असेल शेवटचा चेंडू, गोलंदाज तयार होतात. मी विनंती करेन आमचे अटाली ग्रामस्थ विष्णू सर यांना, आपण या आमच्या मंचावरती आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. कोंडेरीकर चषक या 20-22 पर्वामध्ये फुलर लेन टो क्रशिंग यॉर्कर होता. लॉंग स्टॉपला सरळ चेंडू साइड स्क्रीन वरती धडक मारतोय, 4 धावा.
फलकावरती 20. यांचं नुकतंच आगमन झालं. शिक्षक आहेत. सो शिक्षक म्हटलं की समाजाला एक दिशा देत असताना ते व्यक्तिमत्व तुम्हाला पाहायला मिळेल. आपल्या भारताची पुढची पिढी घडवण्यामध्ये नेहमीच आपल्या शिक्षकांचा वाटा असतो. आई वडिलांनंतर आपल्याला कोण शिकवतं या जगामध्ये तर ते आपले शिक्षक असतात. प्राथमिक धडे आपण त्यांच्या माध्यमातून गिरवतो. आपली नैतिक जबाबदारी काय असते हे आपण भरपूर लहानपणीच त्यांच्या माध्यमातून शिकतो. त्या शिक्षकांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. सरांचं मनपूर्वक स्वागत. धावा 20 षटक त्या ठिकाणी. तिसरं पहिला चेंडू. ऋतिकचा पहिला चेंडू वेगवान होता. दिशा भरकटतो आणि काय ॲक्शन तुम्हाला पाहायला मिळेल. ॲक्शन तुम्ही जर बघितली तर तुम्हाला फास्ट अँड फ्युरियस हे नक्कीच आठवेल. व्हाईट बॉल सिंगलने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 21 वरती. ऋतिक कंटिन्यू करतात. ज्याने पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळलं ते पुन्हा एकदा पाहायला मिळतं तिसऱ्या षटकामध्ये. स्टेप आउट झालेत. कॅप्टन या ठिकाणी होते स्ट्रायकिंग एंडला. रुद्र इलेव्हन मांडाचे लेनपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न होता त्यांचा. सॉफ्ट हँडने फक्त बॅटचा चेहरा उघडला. बॅटच्या आतमधली कडा घेतली. शॉर्ट स्क्वेअर लेगमध्ये हा चेंडू आपण बघितला. सिंगलने धावफलक पुढे ते 22 वरती. गडी 3 बाद झालेले आहेत आणि पार्टनरशिपची गरज आहे या ठिकाणी. कॅप्टन तेच करतात या ठिकाणी. आपण बघतोय ती म्हणजेच प्रमोद आणि त्यांच्या सोबतीला आहे ते 5व्या क्रमांकावरती आपण बघतोय राहुल, जे सध्या असतील स्ट्रायकिंग एंडला तयार होत आहेत. गोलंदाज थोडासा ऑफ ट्रॅकर होता. थायवरती हा चेंडू पाहायला मिळाला. मांडीवरती त्या ठिकाणी लागतो. लेग बायचा इशारा बघू शकाल. अंपायरचे ॲक्शन आणि नेहमीच पाहायला योग्य राहिलं जेव्हा जेव्हा हिरामन सर तुम्हाला पाहायला मिळतात अंपायरच्या भूमिकेमध्ये. ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये असे बरेचसे अंपायर्स तुम्हाला पाहायला मिळतील ज्यांची भूमिका लक्षवेधी असते, जे एंटरटेन करत असतात आपल्या प्रोफेशनसोबत. एक विरंगुळा विनोद म्हणून जे नेहमीच ॲक्टिंग डान्सिंग असेल या गोष्टी करत असतात. सो चांगली शैली हिरामण सरांची तुम्हाला पाहायला मिळते जे अंपायरच्या भूमिकेमध्ये आहेत. आखुटाप्याचा चेंडू ऑन साईडला पूल करतायत. हा फॉर्म पूल होता. मिडॉन मध्ये हा चेंडू डायरेक्ट हिट झालं असतं तर कदाचित फलंदाज बाद झाले असते. ते हुकलं आणि रिकाडी ही संधी गमावली. संधी ही चात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. चात बुडवलेला बिस्किट तुम्हाला पाहायला मिळेल. संधी चात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते कारण थोडा उशीर झाला की तो बिस्किट हातामधून निसटतो आणि ही संधी देखील तशीच निसटली. धावा धावफलकावरती 1 ने पुढे सध्या तुम्हाला पाहायला मिळतं 23 वरती. षटक 24 वरती. षटक तिसरं सध्या प्रगतीपथावर ऋतिकचं. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स एंडकडून. हा कोटाप्याचा चेंडू होता. अगोदरचा चेंडू देखील त्याच पद्धतीचा पाहायला मिळाला जेव्हा फलंदाज स्ट्रायकिंग एंडला होते ते राहुल आणि जणू काही ॲक्शन रिप्ले पाहायला मिळाला. धावा मिळतात त्या 2. धावफलक पुढे जात असताना आपण बघतोय ते 2 सिंगल 2 चेंडूंवरती येतात. धावफलक 25 वरती. चेंडू अजूनही शिल्लक आहेत ते या षटकामध्ये 2. पहिला बॉल वाईड होता सो त्याच कारणास्तव या ठिकाणी अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. प्रत्येकी चेंडूवरती 1-1 रन आलेली आहे. 2 लेग बाईज, 1 व्हाईट बॉल. आतापर्यंत 4 चेंडूंमध्ये खर्च केलेले आहेत ते गोलंदाज ऋतिकने. समोर आहे ते प्रमोद. स्विच हिटचा प्रयत्न केलाय. फॉलो करण्यात आलं होतं गोलंदाजाकडून परंतु टायमिंग प्रॉपर. ताकद सोबत नजाकत. चौकार. करत जात असताना पाहायला मिळाला. सिंगल वेळच्या षटक संपन्न. 3 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 3 गडी बाद. रुद्र इलेव्हन मांडा बॅटिंग करतोय. 10चा करंट रन रेटने धावफलक 30 या आकड्यावरती. प्रोजेक्टेड स्कोअरचा आपण विचार केला तर या सर्व्हिसने बॅटिंग केली तर 50 धावा पाहायला मिळतील परंतु स्लॉग ओव्हरमध्ये आता कुठेतरी अटॅक पाहायला मिळेल. सो प्रमोद आणि राहुलमध्ये पार्टनरशिप आपण बघितली तर आतापर्यंत पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळेल ते म्हणजेच 16 धावसंख्येची. सो चांगली पार्टनरशिप 4थ्या विकेटसाठी कारण टॉपआउटचे 3 फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर कॅप्टन आणि राहुलने हा डाव सांभाळलाय. 3 षटकांमध्ये 30 गडी बाद. 3 रुद्र इलेव्हन मांडा टॉस गमावल्यानंतर करतोय बॅटिंग पिंपळनेर 11 पिंपळनेर अगेन्स्ट. पुढचे दोन्ही संघ
हंसिका स्पोर्ट्स पिंपलघर आणि बल्लाणी टॉससाठी पण रिपोर्ट करायचा आहे. हंसिका स्पोर्ट्स पिंपळघर आणि बल्लाणी टॉससाठी दोन्ही टीमचा कॅप्टनने रिपोर्ट करायचा आहे. धावफलक 30 या आकड्यावरती आपण बघतोय. 12 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 5 षटकांचं हे पहिलं सत्र आणि आता लेफ्ट आर्म सीमर येतात. बॉलिंग मार्कवरती वॉर्मअप करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील. वॉर्मअप करणं भरपूर गरजेचं आहे. क्रीडांगणाच्या जेव्हा तुम्ही आतमध्ये उतरता ॲज अ बॅट्समन ॲज अ फिल्डर तेव्हा तुमचं वॉर्मअप खूप गरजेचं असतं. स्ट्रेचिंग करणं भरपूर गरजेचं असतं, कारण कदाचित काही फोर्सने तुम्ही धाव जरी घेतली, बॉलिंग टाकत असाल, बॅटिंग करत असाल, काही तुम्हाला इजा होऊ शकते. दुखापती लगेचच जाणवणार नाही, परंतु ती कालांतराने नक्कीच तुमच्यासाठी महाग पडू शकते. सो स्ट्रेचिंग करणं भरपूर गरजेचं आहे. इनसाइड आउट सच अ ग्लोरियस अँड क्लासिकल ड्राइव्ह पाहायला मिळाला. एक्स्ट्रा कव्हरला भेटून हा चेंडू सीमा पार 4. झाली. या क्रीडांगणाची भौगोलिक परिस्थिती जर आपण बघितली तर सध्या जे फलंदाज आहेत उजव्या हाताचे, सो ऑफसाईडला त्यांच्या थोडासा खोलवर भाग आहे. उजव्या बाजूला जर तुम्ही बघितलं धावा 2 मिळतात. येस, धावफलक जाऊन पोचले पुढे ते 36 वरती. ऑनसाईडला जर तुम्ही बघितलं तर छोटासा डोंगर आहे, तो पोखरला आणि या क्रीडांगणाची बांधणी करण्यात आली आहे. स्वर्गीय निर्मलाताई पाटील या नावाने क्रीडांगण ओळखलं जातं. त्यांचे सुपुत्र माजी सरपंच पिसेगावचे आदरणीय श्री विजयदादा पाटील यांच्या मेहनतीतून हे मैदान तुमच्या समोर आहे. फुलर लेंथ होता, ऑफसमचा बाहेर फास्टेस्ट फुल टॉस या ठिकाणी मिस करतोय तो फलंदाजाला. निर्धाव चेंडू. अलीकडच्या काळामध्ये काही गोलंदाज असे देखील आहेत जे फुलटॉसचा देखील वापर करतात. ऑफसमच्या बाहेर जर आपण बघितलं तर वाईट यॉर्करचा प्रयत्न करत असताना अनेकशा गोलंदाजांना आपण बघितलं आहे, परंतु काही गोलंदाज आपण जर बघितले तर नक्कीच कुठेतरी फास्टेस्ट फुलटॉसचा देखील वापर करतात, जेणेकरून पेसने एक्स्ट्रा पेसने फलंदाजाला बीट करण्यात येईल आणि त्याचा फटका फसेल. स्क्वेअर लेगमध्ये हा चेंडू त्या ठिकाणी मिळते 1 रन आणि धावफलक सिंगलने पुढे जात असताना आपण बघतोय 37 या आकड्यावरती 37. वरती धावफलक 37 वरती. षटक प्रगतीपथावर सागर यांचं लेफ्ट आर्म सीमर आहेत. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर कमबॅक करत आहेत. 4 मध्ये आतापर्यंत फक्त 7 धावा त्यांनी खर्च केलेल्या. स्लॉगर आहे स्ट्रायकिंग एंडला राहुल. ऑफसमचा बाहेर होता चेंडू, बॅटवरती मिळत नव्हता, गरंगळत चालला भोवऱ्यासारखा. शॉट मिड विकेटला त्या ठिकाणी आपण बघू शकाल. मी अगोदरच म्हटलं भोवऱ्यासारखा गरंगळतो चेंडू. थोडासा हलगर्जीपणा कॅप्टन होता ठिकाणी पिंपळनेर 11 पिंपळनेरचे कॅप्टनने भरपूर चांगलं ओपिनियन दिलं होतं की विजयदादा पाटील यांचं योगदान भरपूर आहे या क्रीडांगणासाठी आणि या क्रीडांगणावरती खेळत असताना एक चांगला फायदा, कारण क्रीडांगणाची आउटफील्ड देखील भरपूर चांगली आहे. खूप चांगलं ओपिनियन पिंपळनेरच्या कॅप्टनने दिलं होतं. ऑफसमचा बाहेर जास्त विकेट किपरचं कौतुक असेल, कारण खूप त्या ठिकाणी आपण जर चेंडू बघितला आता अंपायरच्या ठिकाणी काय इशारा देतील त्यासाठी आम्ही थांबलो आहे, कारण कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही याची काळजी घेत असतानाच हे सर्व निर्णय येतील. अंपायरचा इशारा आलाय तो नो बॉल. धावफलक तुम्हाला पाहायला मिळेल 39 वरती. फ्री हिट, फ्री हिटचा चेंडू असेल. फायदा फलंदाज कसा उचलतील. ऑफ साइडला सरळ बॅटने लॉफ्ट केल्या लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पाहायला मिळाले, कॅच घेतली आहे परंतु आहे फ्री हिट, सो बाद नसेल. हँडल द बॉल ट्वाइस. क्षेत्ररक्षणामध्ये तुम्ही जर अडथळा आणला, चेंडू जर तुम्ही हातामध्ये पकडला फलंदाजाने आणि रनआउटच्या स्वरूपात, सो 3 पद्धतीने फ्री हिटच्या चेंडूवरती बाद होऊ शकतो फलंदाज. 2007 साली ऑगस्टमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट अकॅडमीने खऱ्या अर्थानं हा असोसिएशनने हा नियम अंमलात आणला गेला इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये फ्री हिटचा. धावफलकावरती आज 40 षटकं संपन्न झालेले 4. सो पार्टनरशिप या ठिकाणी कुठेतरी डोकेदुखी ठरले. रुद्र 11 मांडासाठी आपण जर बघितलं तर
चांगली पार्टनरशिप करत असताना दोन्ही फलंदाज आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये कॅप्टन स्वतः आहेत प्रमोद आणि त्यांच्या सोबतीला राहुल आहेत. षट ठिकाणी 14 संपन्न दुसऱ्या बाजूने विकेटच्या शोधामध्ये पाहायला मिळाले. ऋतिक त्यासाठी आले होते तिसऱ्या षटकामध्ये, त्यांना विकेट मिळाली नाही तिसऱ्या षटकामध्ये. ज्या ऋतिकने पहिल्याच षटकामध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या अवघ्या 3 धावा खर्च करत असताना, त्या ऋतिकला तिसऱ्या षटकामध्ये प्रमोद आणि राहुलने विकेट दिली नाही आणि त्याचा फायदा रुद्र11 मांडाला होतोय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात ते आतापर्यंत आपण बघितलं तर 40 धावा. निर्णायक षटक पहिल्या डावामधलं अजून एक शिल्लक आहे आणि ज्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती आलाय गोलंदाज रोशन. कमेंट्री बॉक्सकडून पाहायला मिळतील पंचांच्या उजव्या बाजूने. ऑफ समचा बाहेर होता. हे अगोदरच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला आमचे प्रेक्षक आहेत, त्यांनी अगोदरच प्रेडिक्शन केलं होतं की हा फटका ते स्विच इट खेळतील. बघू शकाल किती कॉन्फिडन्स असेल त्यांचा, निरीक्षण कसं असेल. लेग बायचा इशारा आला. प्रेक्षक कोणत्याही स्पर्धेचा केंद्रबिंदू असतात मित्रांनो, आणि नक्कीच यांनी देखील प्रेडिक्शन केलं होतं की स्विच हिटचा ते प्रयत्न करतील. मिस झाले परंतु प्रयत्न त्यांचा स्विच हिटचा होता. 1 मिनिटे धावफलक जाऊन पोहोचलं ते 41-41 वरती. स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतात ते फलंदाज आता राहुल, गोलंदाज तयार होतात लेफ्ट आर्म सीमर रोशन. ऑफ समचा बाहेर होता. व्हाईट बॉल. चेंडू भरपूर चांगला पाहायला मिळाला. असं वाटलं की इट्स अ व्हॅलिड डिलिव्हरी असेल परंतु व्हाईट बॉल आहे, जास्त बाहेर निघाला. धावफलक आपण बघतोय 42-42 वरती. यस्टरना खेटून एसटी रक्षक पाहायला मिळतात, अगदी क्लोज आहेत. आकाश यस्टरच्या पाठीमागे. कमी गतीने ऑनसाइडला लॉफ्टेड ड्राईव्ह आहे. मिडविकेटमध्ये क्षेत्ररक्षक थांबले, त्या ठिकाणी टप्पा पडला त्यांच्या हातामध्ये. हा चेंडू फेक करतात ते. धाव मिळते ती 1 आणि धावफलक आपण बघतोय पुढे जात असताना सध्या तुम्हाला पाहायला मिळेल 43 वरती 43 वरती. चेंडू जुनी शिल्लक आहेत या षटकामधले 2 लेफ्ट आर्म सीमर पाहायला मिळाले. दोन्ही षटकांमध्ये अगोदर सागर आणि त्यानंतर येतोय तो या षटकामध्ये रोशन बॉलिंग मार्कवरती. पुढचे दोन्ही संघ हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर आणि बल्लानी. शफल झाले, तवामध्ये खेळले, डीप मध्ये हा चेंडू पोहोचण्याचा प्रयत्न करतोय, त्या ठिकाणी त्यांच्या वाक्या बाहेर होता. चेंडू नोमॅन्स लँड मध्ये पडला. बॅकिंगला इनफिल्ड मधून क्षेत्ररक्षक सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी सहजरित्या पूर्ण होतात. डीप मध्ये होते भरपूर क्षेत्ररक्षक, मिसटायमिंग झालं होतं. शॉर्ट स्क्वेअर लेगच्या अगदी बाहेर पडला चेंडू त्या ठिकाणी निर्जन स्थळावरती वॅकंट क्षेत्रामध्ये. धावफलक आपण बघतोय सध्या जाऊन पोहोचलं 45 वरती 45 वरती. चेंडू जुनी शिल्लक आहेत ते 3 मध्ये किमान 5 ते 6 धावा च्या पेक्षा जास्त रन उभारण्याचा प्रयत्न असेल तो कॅप्टन रुद्र11 मांडाचा प्रमोद यांचा. ऑफ समचा बाहेर हा चेंडू होता, जास्त बाहेराने बघू शकाल त्या ठिकाणी. हिरामन सरांचा इशारा व्हाईट बॉल. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये झालं तर आपल्याला भरपूर काही वेगळं पाहायला मिळेल, परंतु ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या गोष्टी आता आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. व्हाईट बॉल ने धावफलक 46. ऑन साइडला वळवलाय स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, ते आता बनतील प्रेक्षक. स्क्वेअर लेग सीमा पार प्रमोदचा तडाखेबंद फटका. षट प्रमोद आणि राहुलमध्ये राहुल यांनी योगदान दिलं ते या डावामध्ये 6 धावसंख्येचं ते माघारी परतलेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये येतात जर्सी नंबर 17 स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळतील ते जयेश. शेवटचा चेंडू असेल. सो जयेश किती धावा वसूल करतील. दुसऱ्या बाजूला प्रमोदने या डावामध्ये काय बॅटिंग केली आहे.
कॅप्टन आहेत, एका मागोमाग एक गडी बाद होत होते आणि त्या क्षणाला खेळपट्टीवरती उभं राहणं गरजेचं होतं. जयेश आलाय, काऊ कॉर्नर मध्ये चेंडू सीमा पार, 6 डाव संपला. षटकार या ठिकाणी वसूल करत रुद्र 11 मांडाचं, ज्यामध्ये विशेष मी कौतुक करेन कॅप्टनचं. मी अगोदरच म्हटलं, लिडरशिप इज नॉट पोझिशन, इज इट ऍक्शन. ती ऍक्शन पाहायला मिळाली कॅप्टनची या ठिकाणी. त्यांनी धावा उभारल्या, त्यांचे स्कोर या ठिकाणी टॅली करतील. त्या अगोदर मी हंसिका स्पोर्ट्स पिंपळगडचे कॅप्टन आणि बल्लाणीचे कॅप्टनला विनंती करेन, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. त्या ठिकाणी आमचे विश्वाजी कणे सर तुमच्या समवेत नक्कीच जुळतील. टॉस बॉक्समध्ये त्या ठिकाणी करण्यात येईल. नाणेफेकीचा कौल दिवस दुसरा, सामना चौथा. हंसिका स्पोर्ट्स पिंपळगडच्या विरोधात बल्लाणीमध्ये. पहिल्या डावामध्ये प्रमोदने धावा आपण बघितला तर उभारल्या ते 29 धावा, 29 भारदार योगदान आणि एकंदरीत रुद्र 11 मांडा 58 या धावसंख्येवरती 59 धावसंख्येचं लक्ष जेव्हा बॅटिंग करण्यासाठी उतरेल दुसऱ्या डावामध्ये पिंपळनेर 11 पिंपळनेर संघ. थँक्यू करण काळन. तर नाणेफेकीसाठी आपण पाहू शकता दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत टॉस बॉक्समध्ये. तर नाणेफेकीच्या कौल करण्यासाठी मी आमंत्रित करेन अटाली गावचे एक उत्कृष्ट असं समाजसेवक, नक्कीच आमचे विष्णू सर यांना विनंती असेल आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. तर दरम्यान नाणेफेकीचा कौल आपण पाहू शकता या ठिकाणी होतोय टॉस बॉक्समध्ये. विष्णू सर यांच्या माध्यमातून दोन्ही संघ उपस्थित आहेत. तर नक्कीच नाणेफेकीचा कौल केला जाईल. एका बाजूला असेल हंसिका स्पोर्ट्स पिंपळगर आणि दुसऱ्या बाजूला असेल बल्लाणी संघ. तर नाणेफेकीचा कौल गेलाय पिंपळघर या संघाच्या बाजूने. तर धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा असतील आणि आभार व्यक्त करेन मी मान्यवरांचं. आपण व्यासपीठावरती जाऊन विराजमान व्हायचं आहे. तर नाणेफेकीचा कौल गेला हंसिका स्पोर्ट्स पिंपळगडच्या बाजूने. तर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करणार. तर नक्कीच क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 40च्या आतमध्ये ठेवायचा प्रयत्न करू. तर शेवटचा प्रश्न आहे, आपण एक भिवंडी विभागातील एक संघ आहे आणि एक हा समोरचा संघ आहे तर कल्याण विभागातील. तर काय स्ट्रॅटेजी असेल, काय एक नवीन प्लॅन असेल? ते मॅच चालू झाल्यावरच करू आम्ही काय प्लॅन असेल ते ज्या सिच्युएशननुसार. नक्कीच. तर या कोंडेरी चषकाबद्दल आणि या आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? खूप सुंदर आयोजन आहे आणि ग्राउंड पण खूप सुंदर आहे आणि आम्हाला इथे खेळायला त्यांनी संधी दिली, त्यांचा आम्ही धन्यवाद देतो. तर धन्यवाद. तर जाऊया आपण बल्लाणी संघाचे संघनायक आपण पाहू शकता अविनाश उपस्थित आहेत. तर नाणेफेकी महत्त्वाची होती का? हो नक्कीच. तर आपण टॉस हारलाय तर आपला प्रथम फलंदाजी करावी लागेल. किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल आणि असे कुठले फलंदाज आहेत ज्यांच्याकडून तुम्हाला अपेक्षा असतील? जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. आमच्या टीममध्ये रोशन भगत आहे, रुपेश भगत आहे, साजिद भाई आहे आणि चांगले प्लेयर आहेत. तर आम्ही जास्तीत जास्त धावा मारण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच शेवटचा एक प्रश्न असेल, आपण काही दिवसांपूर्वी बल्लाणी प्रीमियर लीग जी BPL आयोजित केली होती, सुंदर अशी स्पर्धा आपण आयोजित केली होती आणि ही स्पर्धा आपण पाहतोय कोंडेरीकर चषक 2022. तर या स्पर्धेबद्दल आणि आयोजनाबद्दल काय म्हणणं असेल? ही स्पर्धा नेहमी दरवर्षी चांगलीच असते आणि आम्ही दरवर्षी इथे खेळतो. खूप मजा येते खेळायला आणि चांगली स्पर्धा आहे.
तर खूप खूप शुभेच्छा दोन्ही संघांना. तर टॉस बॉक्समधून असा डिसिजन येतोय की नाणेफेकीचा कौल जिंकला या पिंपळगड संघाने आणि या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच त्या ठिकाणी माझे साथी समालोचक उपस्थित असतील. करण काळन, थँक्यू. सामन्याला सुरुवात झाली. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. एक रन येते. अगडीला सागर आणि आकाशची जोडी आपण बघतोय. तर कॅप्टनने पहिलं षटक या ठिकाणी. तर एक सूचना आम्ही करतोय. रुद्र 11 मांडा संघ 3 धावांची पेनल्टी या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्यात येते. याच डावाला सुरुवात झाली आणि ऐकूयात आपण पुन्हा एकदा याच कोंढेरी गावातील एक सुमधुर आणि लोकप्रिय नामांकित समालोचक विश्वास केळे यांना खेळाच्या दुसऱ्या सत्रामध्ये. थँक्यू. थँक्यू करण काळन. तर 3 धावांनी पॅनलाइज केलं इथे मात्र रुद्र 11 मांडा संघाला. बिकॉज ऑफ 12वे त्यांचे प्रतिनिधी या ठिकाणी मात्र जर्सीमध्ये नव्हते. नक्कीच खेळाचा नियम आहे ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असणार आणि आपला 12वा खेळाडू सुद्धा ड्रेसिंग कोडमध्ये असणं गरजेचं असणार आहे. तर या ठिकाणी मात्र चुकांवरती चुका घडताना दिसतात मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र सुरेख चेंडू आहे आणि झेलची संधी. झेल बाद होईल. पहिलाच विकेट्स या ठिकाणी प्राप्त करून देतोय गोलंदाज प्रमोद. सागरची खेळी संपुष्टात. 0चा भोपळा पाठीवरती घेऊन माघारी परततोय. बॅक टू टेक आउट. तर चेंडूवरती नक्कीच सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतोय. विकेट्स प्रस्थापित करतोय आपल्या गोलंदाजीच्या जोरावरती. आकाशची खेळी संपुष्टात झाली. नक्कीच आपण पाहू शकलं तर सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतोय गोलंदाजीच्या जोरावरती. इथे मात्र सुरेख चेंडू हाताला जातोय गोलंदाजीच्या जोरावरती. निर्धाव चेंडू. तर धावफलकावरती आपण धावा पाहू शकता. 1 धाव आणि नक्कीच 3 पॅनल्टीच्या धावा इथे मात्र ऍड केल्या जातील. अशा 4 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. पुन्हा एकदा धावचीची संधी झाली असती परंतु निर्धाव चेंडू हाताळून काढतो या गोलंदाज प्रमोद. सुंदर कामगिरी आतापर्यंत करतोय. तर आतापर्यंत 4 चेंडू हाताळण्यात यश प्राप्त झालंय प्रमोदला. फक्त आणि फक्त 1च धाव खर्च केले आणि पॅनल्टीच्या 3 धावा आपण पाहू शकता. ड्रेसिंग कोडमध्ये क्षेत्ररक्षक नसल्या कारणाने या धावा पॅनल्टीच्या देण्यात येतात. अतिशय शिस्तबद्ध अशी स्पर्धा पाहतोय आपण. बॅटची कडाई आणि इथे मात्र यष्टीरक्षक कुठल्याही प्रकारची चुकी करत नाहीये. लागणारा सांघिक दुसरा झटका. सागरची गेली संपुष्टात. बॅक टू द डगआउट.
डॅशिंग पर्सनॅलिटी आहे, नक्कीच अभ्यासू व्यक्तिमत्व, आणि त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या मार्फत हार्दिक स्वागत. तर जास्त वेळ खर्च करायचा नाहीये दोन्ही संघांना. हुक केलाय चेंडूला, चेंडू जाईल लॉंग लेग रिजन मध्ये, वन बाउन्स आउट ऑफ दी रो. 4 धाबांसाठी दर्जेदार उत्कृष्टरित्या हाताळण्यात आलं. इथे मात्र गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल आशिष. 3 धावा पॅनल्टीच्या बहाल केल्यात आपल्या संघासाठी आशिषने, परंतु आशिषला सुंदर कामगिरी करावी लागेल. पाहू शकता 3 धावा ज्या प्रस्थापित झाल्यात, गोलंदाजीची धुरा त्यांच्यावरती असणार आहे. पॉवर प्लेचं षटक असणार आहे दुसरं सुद्धा. तर 3 क्षेत्ररक्षक 30 यार्ड क्षेत्राच्या बाहेर असतील याची नोंद घ्यायची आहे. नक्कीच आपण वादो मित्रांनो, दुपारच्या सत्रामध्ये चालू असलेला विद्यमान सामना मांडा विपक्ष पिंपळनेर या दोन्ही संघांदरम्यान 59 धावांचं टार्गेट सेट केलंय मांडा संघाने, आणि त्याचाच पाठलाग करताना इथे मात्र दिसतोय पिंपळनेर संघ. तर आशिष गोलंदाजीची धुरा सांभाळताना, शॉर्ट पिच चेंडू होता, हुक करण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि चेंडू मध्ये एलिमिनेशन पाहायला मिळत नाहीये. ज्या फटक्याची आवश्यकता होती तो फटका मात्र इथे पाहायला मिळाला नाहीये प्रेक्षकांना. 1 धाव तत्पर पूर्ण केली जाते. ऍड होईल स्कोरबोर्ड मध्ये, धावसंख्या जाऊन पोहोचते 9 या आकड्यावरती. केच एक कलात्मक चेंडू हाताळला गेला होता आशिषच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राईट आर्म ओव्हर द विकेटने, हो सुंदर गोलंदाजी, हलवारपणे चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला जातोय, गतीमध्ये परिवर्तन केलं जात आहे, निर्धाव चेंडू हाताळून काढतोय गोलंदाज आशिष. पाहू शकता आपण प्रमोद यांना इन ऍक्शन मध्ये करते धरता, आणि कर्णधार सुद्धा आहेत आपल्या संघाचे, आणि त्याच पद्धतीची कामगिरी आपल्या खांद्यावरती घेताना पाहायला मिळतं या मैदानाच्या आतमध्ये. प्रमोद, जास्त वेळ खर्च करायचा नाहीये दोन्ही संघांना. ऑफिशियल कॉल असेल आयोजकांच्या माध्यमातून आपणास 20 मिनिटांचा अवधी दिला गेलाय एका इनिंगसाठी, तर पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. ऑफिशियली कॉल नक्कीच शेवटचा कॉल असेल आपल्यासाठी. तर दरम्यान पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाज आशिष. इथे मात्र बीट होत आहेत सवेश. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न होता, प्रयत्न फसलाय, धावचीची संधी होती, परंतु अतिशय वेगाने ही धाव घेतली जाते, आणि एका धावेच्या साहाय्याने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल. दुहेरी आकड्यामध्ये प्रवेश करते 10 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात पिंपळनेर संघ. तर इथे मात्र चांगली गोलंदाजी करताना दिसतोय आशिष. अचूक लाईन आणि लेंथ वरती गोलंदाजी पाहायला मिळते आशिषच्या माध्यमातून. शॉर्ट पिच चेंडू होता, गतीमध्ये पुन्हा एकदा परिवर्तन केलं जात आहे, निर्धाव चेंडू हाताळून काढतोय. सुंदर गोलंदाजी, आतापर्यंत प्रेक्षकांची मने जिंकल्यात गोलंदाजाने आशिषने, आणि आशिष नक्कीच 3 धावांनी पॅनल्टी देऊन आपल्याला संघामध्ये प्रवेश का दिलाय हे या ठिकाणी मात्र सिद्ध करताना दिसतंय. 4 चेंडू हाताळले, 2 धावा खर्च केल्यात गोलंदाजीच्या जोरावरती. पुन्हा एकदा मार्गस्थ होईल गोलंदाज आशिष. इथे मात्र हुक केला चेंडूला, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतील, आणि इथे मात्र कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही क्षेत्ररक्षक. उत्कृष्ट खेळ, फलंदाज फेल, नयनची खेळी संपुष्टात. बॅक टू द डगआउट.
पाहूया लांबी गाठेल का आणि हा चेंडू जाईल फिल्डर के मस्तक को दस्तक देते हुए आर पार सीमा पार रामदेव बाबा पतंजलि तर शेवटच्या क्षणाला इथे मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. टीम मीटिंग नको नक्कीच वारंवार विनंती असेल, ऑफिशियल कॉल असेल मांडा संघ आपणास प्रत्येक षटकानंतर आपण टीम मीटिंग करायची नाहीये. गोलंदाजीचे धुरा इथे मात्र संकेतच्या खांद्यावरती देताना कर्णधार प्रमोद. संकेत नक्कीच विचार केला तर मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर आहे मांडा संघाचा, परंतु फलंदाजीच्या जोरावरती काहीशी कामगिरी करताना दिसले नाही. परंतु गोलंदाजीची भूमिका पूर्णपणे चांगल्या पद्धतीने साकारावी लागेल गोलंदाज संकेतला. धावसंख्या आपण धावफलकावरती पाहू शकता 16 धावा, किच पॅनल्टीच्या धावा ॲड करून 16 धावा आपण धावफलकावरती पाहू शकता. 18 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी पिंपळनेर संघाला. किच हा षटक कुठेतरी इम्पॉर्टन्स असेल, टर्निंग पॉईंट असेल या सामन्याचा. जर या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा घेण्यात यश प्राप्त झालं तर कुठेतरी सामना टर्निंग होईल पिंपळनेर संघाच्या दिशेने. तर पाहूया काय घडतंय काय बिघडते. मैदानाच्या आतमध्ये येणाऱ्या 6 चेंडूमध्ये गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल गोलंदाज संकेत. कॉमेंट्री बॉक्स एंड करणं राईट आर्मवरती विकेटने. जास्त वेळ घेतायत ऑफिशियल कॉल वारंवार पंचांच्या माध्यमातून दिला जातोय मांडा संघाला. आधीच आपण 3 धावांनी पॅनलाइज झालेत. जर अजूनही उशीर गेला तर आपणास पॅनल्टीला सामोरं जावं लागेल आयोजकांच्या माध्यमातून वारंवार सूचित केलं जात आहे. दरम्यान संकेत सज्ज होईल गोलंदाजी मार्गवर राईट आर्मवर विकेटने. शॉर्ट पिच चेंडू आहे आणि इथे मात्र दिशा पाहावी लागेल. वॉट ॲक्शन आपण पाहू शकता पुन्हा एकदा हिरामन खरकर सरांना इन ॲक्शन मध्ये एक वेगळ्याच अंदाजाने ही धाव वाईटच्या दिशेने जाताना पाहतोय आपण संकेतच्या माध्यमातून. नक्कीच अचूक लाईन आणि लेंथवरती गोलंदाजी करावी लागेल संकेतला, परंतु दिशाहीन गोलंदाजी म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. नक्कीच सुरेख गोलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा सज्ज होईल गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज. शॉर्ट पिच चेंडू आहे, हुक करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट आणि चेंडू मध्ये कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू हाताळून काढतोय गोलंदाज संकेत. तर दरम्यान नक्कीच शुभेच्छा येतात वैभव मोरे सर, नक्कीच चिंचवली गावचे यांच्याकडून शुभेच्छा आहेत या स्पर्धेसाठी. दरम्यान पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक असतील. 1 धाव तत्पर पूर्ण केली जाते. नक्कीच वारंवार अखरू टप्प्याचे चेंडू हाताळण्यात यश संपादन करतोय गोलंदाज संकेत. आतापर्यंत विचार केला 3 चेंडू हाताळले होते, त्यापैकी 1 वाईट चेंडू हाताळला होता आणि 2 चेंडू मात्र अतिशय सुंदर रीतीने हाताळण्यात यश प्रस्थापित करतोय संकेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल गोलंदाज संकेत. आता मात्र उजव्या एसटीच्या बाहेर येऊन चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु स्ट्रोक पॉवरफुल नव्हता. 1 धाव वारंवार या ठिकाणी प्रस्थापित करतायत. मोठ्या फटक्यांच्या शोधात असतील, कुठेतरी ते फटके पाहायला मिळत नाहीयेत. हो नजाकत भरा स्ट्रोक आहे, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर 1 बाउन्स आउट ऑफ द रो. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार. च्या मदतीने आता मात्र धावफलक जाऊन पोहोचतोय 23 या आकड्यावरती. तर सुरेख गोलंदाजी केले परंतु हा चेंडू मात्र कुठेतरी
अक्रूर टप्प्याचा होता, त्याचा पुरेपूर समाचार घेतला जातोय फलंदाजीच्या माध्यमातून. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये येत नाहीये. एक धाव तर कंप्लीट झालंय, परंतु दुसऱ्या धावेचा मानस सुद्धा केला जाणार नाहीये. एकच धावेवर समाधान मानावं लागतंय. एका धावेच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती. 24 रन्स ऑन द बोर्ड, लॉट्स ऑफ 3 विकेट्सचा पिंपळनेर संघ. तर शेवटचा चेंडू असेल संकेतच्या स्पेल मधील. पाहूया शेवटच्या चेंडूवरती किती धावा खर्च करतोय. हुक करण्याचा प्रयत्न वारंवार बीट केला जात आहे फलंदाजांना. निर्धाव चेंडूची हाताळणी होत आहे आणि षटक समाप्तीचा इशारा तो पंच हिरामण खरकर सरांच्या माध्यमातून. आणि 3 षटकांच्या वावगी खेळीनंतर आपण धावसंख्या धावफलकावरती पाहिली तर 24 धावा. तर ऐकूयात दरम्यान संधी देऊयात डीजे मास्टर यांना, तर डीजे नितीन यांच्या माध्यमातून एक सुंदर असं संगीत. तर जास्तीत जास्त धावा खर्च कराव्या लागतील. पाहूया काय घडतंय, काय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. विजय आणि सवेश अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. नक्कीच गोलंदाजी मार्गवर सज्ज होईल जय उर्फ कबा. नक्कीच कॅपॅसिटी आहे कबामध्ये सुद्धा. उत्कृष्ट गोलंदाज आहे मांडा संघाचा. येणारे 6 चेंडू या सामन्याचं समीकरण स्पष्ट करून जातील. आपण पाहतोय मित्रांनो, दुपारच्या 17 मध्ये चालू असलेला सामना मांडा विपक्ष पिंपळनेर या दोन्ही बलाढ्य संघांमध्ये. जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू. कोंडेरी स्पोर्ट्स कोंडेरी आयोजित कोंडेरीकर चषक 2022 पर्व 4. इथे मात्र फुलटॉस चेंडू आहे, त्याचा पुरेपूर फायदा घेतलाय. चेंडू जाईल सीमा पार. लॉंग लॉंग बिग अवे मायटी ह्यूज षटक. जाबून पोहोचेल 30 या आकड्यावरती. अजूनही जिंकण्यासाठी 29 धावांची आवश्यकता आहे. जर अशाच पद्धतीचे फटके आले तर कुठेतरी सामना पिंपळनेर संघाच्या दिशेने झुकताना दिसेल. तर जयेशचा पूर्णपणे समाचार घेतला जातोय पहिल्या चेंडूवरती. पाहूया दुसरा चेंडू. मार्ग असेल गोलंदाज जयेश. इथे मात्र खोलवा टप्प्याचा चेंडू होता. झेलची संधी होती, परंतु झेल कॅरी करू शकले नाहीये. नक्कीच एफर्ट चांगला होता, परंतु कॅरी करू शकले नाहीये. 1 धाव या ठिकाणी मात्र. 1 धाव या ठिकाणी मात्र प्रस्थापित केली जाते. 1 धावेने धावफलक जाऊन पोहोचतोय 31 या आकड्यावरती. जयेश पुन्हा एकदा सज्ज होईल. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय 1 बाउन्स. नक्कीच त्या ठिकाणी मात्र लॉंग ऑन रिझन मध्ये क्षेत्ररक्षक तैनात असतील. 1च धाव प्रस्थापित केली जाते. 1 धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 32 या आकड्यावरती. इथे मात्र बीट होत आहेत फलंदाज. निर्धाव चेंडू हाताळून काढतोय गोलंदाज जयेश. कमबॅक केलाय नक्कीच. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका पाहायला मिळत आहे. षटकाराच्या मदतीने धावफलक अतिशय वेगाने पुढे सरसावलं होतं. त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक करतोय गोलंदाज जयेश उर्फ कबा. किच सुंदर गोलंदाजी पाहायला मिळतंय. इथे मात्र पुन्हा एकदा स्लोअर गतीचा चेंडू होता. चेंडू जाईल 1 बाउन्स आउट ऑफ द रो. 4 धावांसाठी दर्जेदार चौकार.
धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल, जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर नक्कीच कुठेतरी सामन्याला कलाटणी प्राप्त होईल. विचार केला विजयचा तर सुंदर फटकेबाजी केली आतापर्यंत. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील. इथे मात्र वॉड शॉट, चेंडू जाईल आर पार सीमा पार षटकार. पाहिजे तेवढ्या क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. तर इथे मात्र सामन्याला कुठेतरी कलाटणी देताना दिसतोय. विजयच्या माध्यमातून एक चौकार आणि एक षटकार आला शेवटच्या 2 चेंडूवरती आणि आता मात्र समीकरण असेल 6 चेंडू आणि 17 धावा. 17 धावांची आवश्यकता असेल. सुंदर फटकेबाजी पाहायला मिळतंय. विजयने कुठेतरी सामन्याला कलाटणी दिली, एक टर्निंग पॉइंट पाहायला मिळतोय. तर जास्त वेळ खर्च करायचा नाही, विनंती असेल दोन्ही संघांना. अजूनही 2 सामने शिल्लक असणार आहे. पहिल्या फेरीतील 2 सामने अजूनही शिल्लक आहेत. यापुढे लढत असेल नक्कीच नो डाऊट्स. हंसिका स्पोर्ट्स पिंपलगर विपक्ष बल्ल्यानी, दोन्ही बलाढ्य संघ आहेत. एक भिवंडी विभागातील तर एक कल्याण विभागातील. दोन्ही संघांमध्ये एक बिग फाईट पाहायला मिळेल प्रेक्षकांना. तर दरम्यान जाऊया, ज्या पद्धतीने वातावरण गरम होत चालले त्याच पद्धतीचा हा सामना सुद्धा गरम होताना दिसतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता. कोण जिंकेल सामना, पिंपळनेर की मांडा? येणारे 6 चेंडू सांगून जातील या सामन्याचं समीकरण. गोलंदाजी मार्गवर इथे मात्र संकेतवरती जबाबदारी दिले. कर्णधाराने गोलंदाजचा विचार केला तर स्वतः कर्णधार प्रमोद यांनी सुद्धा सुंदर गोलंदाजी केली होती, परंतु विश्वास दर्शवला या संकेतवरती. पाहूया या विश्वासाला सार्थ ठरतायत का गोलंदाज संकेत. 6 चेंडू 17 धावा. संकेत इस बार चल पडे. इथे मात्र सुंदर चेंडू आहे, दिशा पाहावी लागेल, परंतु अचूक लाईन आली लेंथ वरती. गोलंदाजी पाहायला मिळतोय. नक्कीच पंचांचा इशारा येतो बाईज, 1 धाव बहाल केली जात आहे. नक्कीच कुठेतरी मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल फलंदाज शेवेशच्या, कुठेतरी ही धाव घेणं गरजेचं होतं का? परंतु जर विचार केला तर स्ट्राईक सुद्धा रोटेट झाले. विजय आपण पाहू शकता, ज्या विजयने मागच्या 2 चेंडूवरती मोठे गणगणाती प्रहार केले होते तोच विजय स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. एक चौकार आणि एक षटकाराच्या मध्ये टर्निंग पॉइंट दिला होता, तोच विजय आपण पाहतोय खेळपट्टीवर. वॉड शॉट, परंतु त्या ठिकाणी मात्र क्षेत्ररक्षक तैनात असतील. 1 धाव तर कंप्लीट झाले, दुसऱ्या धावेचा मानस आणि इथे मात्र धाव बाद होते. मोठा मासा गळाला लागतोय. विजयची खेळी संपुष्टात. नक्कीच आपण पंच सांगतील की कोण बाद आहे म्हणून. नक्कीच क्रॉस झालं नव्हतं. शवेशची खेळी संपुष्टात. बॅक टू द डेक आउट.
4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी पिंपळनेर संघाला. या धावेची आवश्यकता होती का असा कुठेतरी मनामध्ये प्रश्न निर्माण झाला असेल दोन्ही फलंदाजाच्या मनामध्ये. नक्कीच तू मेमे करता करता विकेट्स बहाल केली शेवेशने. नक्कीच स्ट्राईक घेण्याचा धाडस केलं होतं विजयने, परंतु असफल ठरले. 4 चेंडू 15 धावा असं समीकरण. पाहूया हा चेंडू नक्कीच अतिशय महत्त्वाचा असेल दोन्ही संघाच्या माध्यमातून. इथे मात्र चेंडू पडल्यानंतर खाली राहिला, बीट होतात फलंदाज. निर्धाव चेंडू हाताळून काढतोय गोलंदाज संकेत. नक्कीच संकेतवरती जी जबाबदारी कर्णधाराने दर्शवली होती त्या जबाबदारीला सार्थ ठरताना दिसतायत संकेत. 3 चेंडू 15 धावा, 2 मोठे फटके मारावे लागतील जर हा सामना विजयाच्या दिशेने आपल्या गावाच्या आणि आपल्या संघाच्या दिशेने न्यायचा असेल तर पिंपळनेर संघाला 2 मोठे फटके मारावे लागतील. इथे मात्र दिशा भरकटताय अतिरिक्त अशी एकदा वाईटच्या स्वरूपाने. एका धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचेल 45 या आकड्यावरती. 3 चेंडू 14 धावांची आवश्यकता आहे. नक्कीच 14 धावांचं समीकरण असणार आहे. 3 चेंडू 14 धावा. हो बॅटच्या रडारमध्ये चेंडू येत नाहीये. निर्धाव चेंडू हाताळून काढतोय. नक्कीच जर विचार केला तर आता मात्र समीकरण असेल 2 चेंडू 14 धावा. परंतु क्रिकेट आहे, अनिश्चितांचा खेळ आहे. जर कालच्या दिवसाचा विचार केला तर निंबवली संघ क्वालिफाय झाला. एका चेंडूमध्ये 7 धावेची आवश्यकता होती आणि एक पांडुरंग गोलंदाज कोसली संघाचा त्याच्या मार्फत वाईट्स या ठिकाणी फेकण्यात आला आणि शेवटच्या चेंडूवरती षटकार मारून विजय संपादन केला निंबवली संघाने. पुन्हा एकदा समर एंड डिलिव्हरी. चेंडू पडल्यानंतर खाली राहतोय, मोठा फटका मारू दिला जात नाहीये आणि सामन्यामध्ये मात्र औपचारिकता शिल्लक राहिले असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये. शेवटचा चेंडू असेल, यानंतरचा सामना असेल हंसिका स्पोर्ट्सचा पिंपळगर विपक्ष बल्ल्याने. तर सज्ज राहायचं दोन्ही संघांनी. इथे मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येता चेल तर सुटतोय, परंतु इथे मात्र सामना जिंकतायत मांडा संघ. तर विजयी संघाचे हार्दिक अभिनंदन. तसेच हार्ड का पिंपळनेर संघ सुंदर अशी फाईट केली आपण सुद्धा, परंतु या ठिकाणी मात्र पराभवीच्या छायेमध्ये जाताना दिसतोय पिंपळनेर संघाला. तर लगेच जाऊया आपण सामन्याकडे. नेक्स्ट फाईट असेल हंसिका स्पोर्ट्स पिंपळगड संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय तर सज्ज राहायचंय आणि आमंत्रित केले बल्लाणी संघाला. तर या